एवढ्यासाठी चाकू काढली ना. तेडी गेली वापस. एवढी गरमी की खुर्ची सुटून नाही राहिली. गरमी मौसम अबे ऊन वारा पाऊस थंडी हे तुमच्यासाठी आणि आपली डायरेक्ट लहर येते म्हटलं लहर. भाऊ एकदम बरोबर. अरे ओ भाऊ घाई करा. अरे कायचा बाजार भरला रे तिकडे. या 500 रुपयाच्या खरेदीवर 10% डिस्काउंट. आता काय थांब येऊन राहिलो बाबा. अरे प्रगती करा, इथं होते प्रगती. या अबे चल ना लवकर, ते संपन्न ना तिथलं. मग नाही भेटत नाही एवढं स्वस्त. एवढं तर स्वस्त मी आतापर्यंत पाहिलं नाही मी. हा नमस्कार. या हे घ्या वा. अरे 500 रुपयावर. अरे वा पायरे ना म्हटलं होतं तुले. या तो काय म्हणून आलाय 500च्या खरेदीवर 10% डिस्काउंट. आपण इथंच जाऊ. चल. अहो बाई, तो दिन पण कवा 500 रुपयाची खरेदी केल्यानंतर. अहो पण भाऊ तो एंट्रीचे 100 रुपये म्हणते ना. अरे काही का राजे हो, देवाचा बाजार होय ना तो. 100 रुपये घेऊन नाही राहिला, 100 रुपये देऊन राहिला. मग काय सांगता. पा बरं राजे हो, शेठजी 100 रुपयाची गड्डी घेऊन बसलाय ना. आणि लोक पा बरं कसे कच्चा कच घेऊन आले ना, कच्चा कच घुसून आले. चला आपण इकडेच जाऊ नाही का. चला या घ्या 100 रुपये घ्या. हे घ्या 100 एंट्री. हा भाऊ घ्या. हा ताई घ्या 100. काय काय अजून कोणी. या भाऊ गर्दी करा इकडे. हे बघ सुपर बाजार. कसं समजून सांगावं या येड्याईले. नमस्कार. झालं का रे, गेले का सगळ्यांना. भाऊ गेले वाटतं सगळे. एकही नाही सुटला ना. एकही नाही. एक नंबर. चला. बाकी तुम्ही काही म्हणा, आजचा बाजार लय मस्त झाला. कायचा मस्त. अबे तुझ्या ध्यानात नाही आला का. काय निरात चुत्या बनवलं त्यानं आपल्याला. ते पपई आले. तुम्हाला तर त्याचं सारच वाईट दिसून आलं. हो अरे काही कामानिमित्त गेले असन बिचारे. आणि मला सांगा 100 रुपये तर त्यानंच दिले ना, त्याचं काहीच नाही तुम्हाला. अरे बाबा दिले भाऊ. हा आनंदर जाऊन वसुली केले. कसे. कशी म्हणजे 100 रुपये जाताना दिले हा आणि बाजाराकडे जाण्याच्या एंट्रीवर 20 रुपये वसूल केले. अरे प्रत्येक दुकानात वाढीव भाव होते. हा लूट आहे लूट. हा भाडवीचे चप्पल जोडायचे पण 20-20 रुपये घेतले. मग वस्तू किती महाग होत्या. हा आमचा 200चा बाजार 500 झाला. अरे बाबा पण 100 रुपये त्यानंच दिले ना, म्हणजे बाजार कितीचा झाला. फक्त 400 रुपयाचा. हो काय भाऊ. मग? 20ची वस्तू 40ला विकली आणि वर कमाई करून घेतली. तुझ्या ध्यानात नाही आलं का. हा अरे 100 रुपये देऊन गर्दी करून घेतली ते ना, आणि मग आपल्याकडूनच वसूल करून घेतले. मग मानलं तुम्हाला गळ्या मानलं, म्हणजे त्याचं तुम्हाला सारं वाईट दिसून आलं. म्हणजे देवानं, म्हणजे देवाच्या नावानं लावलेला माणसानं तो बाजार आहे. हा तिथं सगळं काही चांगलं होऊन राहिलं, चांगला बाजार झाला, हे तुम्हाला दिसून नाही राहिलं. हो मोठे सांगून राहिले. चल सांगतो भाऊ, हा जो बाजार आहे ना, हा माणसानं लावलेला माणसासाठीचा,
तो बंद पडन बंद, लक्षात ठेवा. एवढा चांगला बाजार आहे तो. जाऊ द्या तिकडे. बंदच पडला पाहिजे. बंदच झाला पाहिजे. त्यांना कधी घेऊन येणं लहान मोठ्या मोठं गोट माथाच नाही का. जेव्हा या माणसाने माणसांचा बाजार माणुसकीने लावला आणि तो बंद झाला, तर यांचे हाल कुत्रेही खाणार नाहीत, कुत्रेही.